बात तो हुई थी 15 लाख की, बरोबर का नहीं? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखला बसो खिशातून द्या, पण या पद्धतीने जनतेला ओरबाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले, तर मला वाटतं महाराष्ट्रातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ। महाराज चुकीला माफी द्यायचे, पण महाराजांनी कधी गद्दारीला माफी दिली नाही, आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता माफी नाही। ही काळ्या दगडावरची रेघ। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, खर तर विदर्भाचा स्वाभिमान आणि संघर्षाच्या काळात सुद्धा म्हणजे जसे तुम्ही पावसात भिजले, पावसाच्या पाण्याचं भ्याव कुणाला असतं, भीती कुणाला असते, तर मातीच्या ढेकळांना असते। ती ढेकळे विरघळतात, सह्याद्रीच्या काळ्या कातळांना पाऊस छाताडावर झेलण्याची सवय असते, आणि त्या पद्धतीने संकटाचा वादळ वारा जे छातीवर झेलतात ते अनिलजी देशमुख साहेब, माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी खासदार कुशालजी बोपचे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते महबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे, बजरंगजी परिहार, माजी मंत्री रमेशजी बांग, दिलीपजी पनकुळे, जानबाजी मस्के, वेद प्रकाशजी आर्य, पंडितरावजी कांबळे, दीनानाथजी पडोळे, रविकांतजी बोपचे, सौरभजी रोखडे, मंजुषाताई डोंगरवार, आपण सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, मला पूर्ण कल्पना आहे काय उशीर झालाय, त्यामुळं शेवटी बोलत असताना काही मर्यादा असतात, पण खरं सांगतो जेव्हा भंडारा गोंदियामध्ये येऊन बोलायचं होतं ना, तर लय साचलंय, लय बोललं पाहिजे, पण तुमचं मनापासून कौतुक करतो। कौतुक अशासाठी की एखाद्या सैन्यामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते, लढाईची वेळ आल्यानंतर सेनापती फितूर होतो, पण सर्वसामान्य सैनिक जेव्हा उमेदीने विजिगीषू वृत्तीने लढतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो। हे भंडारा गोंदियामध्ये आल्यानंतर नक्की ठामपणे हे कळते, कारण 2009 साली भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाचा खर तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, ज्या नेतृत्वाचा अनेकांनी याच्या आधी उल्लेख केला। 2009 ला पराभव झाला, पण 2009 ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या। सरकार युपीएचं आलं होतं, युपीएचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देतील, पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदियातल्या पराभूत नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केले। आणि जेव्हा हे झालं तेव्हा खरं तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं, मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची, संकट काळामध्ये खरं तर साथ दिली जाईल असं वाटलं होतं। खोटं सांगत नाही पत्रकार बांधव, म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होतं, शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती, जेव्हा मला सांगण्यात आलं होतं की अभी मैं हूं ना तो समझ जा। ही इतकं वातावरण ज्यांच्या बाबतीत होतं, सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना तर ते अपेक्षा भंगाचं दुःख आहे असं म्हणतो। जर एखाद्याकडून अपेक्षा असेल आणि त्या माणसाने जर आपली अपेक्षा पूर्ण केली नाही, हे अपेक्षा भंगाचं दुःख सगळ्यात जास्त लागतं। आणि त्यामुळेच दुश्मनों से गिला नहीं, दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं, दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं, शिकवा तो उन आस्तीन के सांपों से है जो पीठ पर वार करके दिलों पे घाव देते हैं। फार मोठ्या नेत्यांविषयी मी फार काही बोलत नाही, फक्त माझ्यासारखा लहान कार्यकर्ता एवढंच म्हणतो, आपसे तो ये उम्मीद नहीं थी,
म्हणजे आपसे तो ये उम्मीद नहीं थी हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ही वाढते की ज्या भंडारा गोंदियाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी ज्या भंडारा गोंदियाच्या नेतृत्वाला प्रत्येक वेळी आधार दिला, प्रत्येक वेळी मानाचं पान दिलं, त्या नेतृत्वानं आदरणीय पवार साहेबांकडे पाठ फिरवल्यानंतर भंडारा गोंदियाचं नाव राखण्याची जबाबदारी आणि आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची जबाबदारी हे तुमच्यापैकी प्रत्येकावर. ज्या काही कोणी भूमिका घेतल्या का घेतल्या माहित नाही, पण आता एक नवीन सर्वे आलाय, तुम्ही पाहिला असेल. जे कोण गुलाबी जॅकेट घालून इकडे आले होते त्यांना 7 ते 11 जागा मिळतात. बोपचे साहेब 7 ते 11 जागा, आणि 7 ते 11 जागा मिळाल्यानंतर बंग साहेब अडचण ही झाली, गेले 40 निवडून येणार 7 ते 11 म्हटलं ते ऍव्हरेज पकडून 9, बाकीचे 31 जणांनी काय करायचं. त्यामुळे निवडून 9 येणार असतील तर बाकीच्या 31 जणांनी काय करायचं. आणि नेता तो असतो जो कार्यकर्त्याला हाताला धरून उभा करतो. नेता तो नसतो जो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बाकीच्या 31 जणांना खड्ड्यात घालतो. आता कातडी कुणाची वाचली ते बघा, केसेस कुणाच्या थांबल्या ते बघा, क्लीन चिट कुणाला मिळाली ते बघा. म्हणजे ठराविक नेत्यांच्या क्लीन चिट पायी 31 आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय. आणि त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा जवळपास ही 38वी 40वा मतदारसंघ असेल. 40 मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर ही ठाम भावना आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ. कारण सगळ्यात मोठी अडचण बघ, आता भंडारा गोंदिया विषयी बोल. विमानतळ झालं, विमानाचा पत्ता नाही. खरं आहे का खोटं मला सांगा भाऊ. म्हणजे विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही. भेल मध्ये नेमका काय खेळ आहे अजून कोणाला ठाऊक नाही. तर भेल सारखा जो BHEL चा जो प्रोजेक्ट येणार होता, हा भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता. पण भेल मध्ये नेमका खेळ काय झाला. म्हणजे काही लोकांनी भूमिका घेत असताना केवळ स्वतःची ईडीची नोटीस जाण्यासाठी भूमिका घेतली की भंडारा गोंदियातल्या युवकांच्या नशिबी भेलचा रोजगार यावा म्हणून भूमिका घेतली, हेच अजून भंडारा गोंदियातल्या युवकाला कळलं. गोसी खुर्द पूर्ण झाला असेल आता बहुतेक, झाला पाहिजे ना राव. अरे विकासासाठी इकडून तिकडं उडी मारली म्हटल्यानंतर गोसी खुर्दला तर निधी यायला पाहिजे होता. मग गेले कशासाठी. नक्की भेलसाठी गेले, गोंदियात विमान यावं म्हणून गेले, घेऊन तुम्हाला येडा बनवून कुणीतरी ईडी साठी गेलं हे तुमचं तुम्ही समजून. बाई फुल्यांनी महिलेला शिक्षणाची दारं उभी करून दिली, उघडी करून दिली. हा कर्तृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय. आणि याच महाराष्ट्रातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय. त्यामुळे मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला, महाराष्ट्राच्या वाघिणीला, जिला स्वतःचं कर्तृत्व स्वतःच्या मनगटाच्या जीवावर उभं करता येतं, जर कुटुंबावर संकट आलं तर ती पदर खोसते, ती रणरागिणी होते, ती दामिनी होते, ती सौदामिनी होते. तिचं भवितव्य जर 1500 रुपयात विकत घेतलं जाईल असं कोणाला वाटत असेल तर त्याच्या इतकं दिवा स्वप्न दुसरं कुठलं नसेल. क्योंकि देखो चाय पे शुरू हुई थी सरकार, गाय पर अटक गई. चाय पर शुरू हुई थी सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की. बरोबर का नहीं. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई, दादा, भाऊ 3 वेगवेगळे पोस्टर लागतात का नाही. भाईंचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं,
दादांचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं, विदर्भात भाऊचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं योजनेचं. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. कारण हे तुमचं भवितव्य आहे. कोणी खिशातून पैसे देत नाही. परवा एक जाहिरात आली, माझे पत्रकार बांधव बसले समोर. खर तर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारी एक जाहिरात आहे. या जाहिरातीला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं रक्त सळसळलं पाहिजे. एक मी जाहिरात पाहिली, कोणीतरी दरवाजा उघडतं, बाप मुलीला विचारतो नवीन कपडे कुठून आले, मुलगी सांगती दादांनी दिले. बायको सांगते FD ला पैसे दादांनी दिले. अरे पोरग जन्माला येतं ना, पोराला जेव्हा पहिलं वॅक्सिन देतो त्या वॅक्सिन पासून माणूस मरतो ना, त्याच्या तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत GST घेतात. चपलेवर सुद्धा 12% GST भरतो तुम्ही. आम्ही स्लीपर घालतो ना पायात, स्लीपर त्याच्यावर पण. आणि तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यामध्ये सुद्धा GST घेतो. कोणी खिशातून देत नाही, आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच परत देत आहे. आणि निर्लज्जपणे सांगताय यांनी दिले त्यांनी दिले. जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखला बसो, खिशातून द्या. पण या पद्धतीने जनतेला ओरबाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले, तर मला वाटतं महाराष्ट्रातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख. मगाशी अनिल बाबूंनी सांगितलं त्या महाराष्ट्राच्या राजकारणाची आपण परिस्थिती बघितली. मगाशी जेव्हा बोपचे साहेब बोलत होते मी खरं मनापासून ऐकत होतो. म्हणजे तुमच्या मनातलं जे शल्य होतं, पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचा प्रवास खरं तर महाराष्ट्रात सुरू झाला होता, दुर्दैवानं महाराष्ट्रातलं हे राजकारण नासवण्याचं पाप जर कुणाच्या माथी जात असेल तर हे याच पक्षाच्या काही नेत्यांच्या माथी जातं. हे दुर्दैवी सत्य आज महाराष्ट्रात. कारण महाराजांच्या काळात जसे गुलामांचे बाजार होते, या गुलामांच्या बाजारामध्ये माणसं विकली जात होती, गुलाम विकले जात होते. ज्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती, छत्रपती संभाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीतरी आमदार आणि मंत्री विकले जातील असं कुणाला वाटलं नव्हतं. आठवतंय ना 50 खोके सुरुवात कोणी केली? सुरुवात कोणी केली? हे वेगळं मला वाटलं होतं. तुम्ही म्हणाल कमळातले बोके, तुम्ही तर डायरेक्ट नाव घ्यायले राहू. पण ही जी सुरुवात झाली, शेतकऱ्याची लेकरं आंब्याची आढी लावतो, आंब्याची आढी लावल्यानंतर आढीतला जर आंबा नासला तर आम्ही आढी फेकून देत नाही, आम्ही नासका आंबा बाजूला काढतो. ती वेळ आली या विधानसभा निवडणुकीत हे महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नासवलंय, ही प्रवृत्ती बाजूला करण्याची. परवा सिंधुदुर्गामध्ये दुर्दैवी घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आपण सगळ्यांनी पाहिलं. ही बातमी पाहिल्यानंतर काही पत्रकारांनी मला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याविषयी तुम्हाला काय वाटलं? मी म्हटलं खरोखर मनापासून दुःख झालं की भ्रष्टाचार कशात करायचा याचं सुद्धा सत्ताधाऱ्यांना भान राहिलं नाही. आणि म्हणून केवळ पुतळा कोसळला नाही, महाराजांनी शाप दिलाय हा की या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीच्या घटक पक्षांना शासन करते म्हणून जागा नाही. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एखादी मोहीम फसायची, मोहीम फसली, सरदारांना चूक सांगितली, महाराज चुकीला माफी द्यायचे, पण महाराजांनी कधी गद्दारीला माफी दिली नाही. आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता माफी नाही. ही काळ्या दगडावरची रेख. आणि म्हणून मगाशी जेव्हा गुड्डू भैया बोलत होते तेव्हा मनापासून आनंद वाटला
कारण या प्रकारच्या नेतृत्वांची खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आता गरज आहे, जिनकी आंखों में सपने हो, जज्बातों में जुनून हो और दिल में आग हो। ही आग जी आहे, ही आग तुम्हाला जपायची आहे आणि ही आग जपत असताना महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा या तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा सत्तेतला आमदार असेल याची काळजी तुम्ही सगळेजण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय।